मित्रांनो, टेलिव्हिजन विश्वातला कुठलाही प्रकारचा कार्यक्रम घ्या, कुठल्याही प्रकारची सिरियल घ्या किंवा कुठल्याही प्रकारचा रियालिटी शो घ्या, या प्रत्येक शोचा एक कोर आणि एक हाडाचा फॅन बेस तयार झालेला आहे. हिंदी इंग्लिश मध्ये त्याला कोर फॅन बेस म्हणतात आणि मराठीमध्ये आपल्या एकदम हाडाचा फॅन बेस ज्याला म्हणतात तो तयार झालेला आहे. कुठलाही सीझन आला त्या शोचा की ही मंडळी तो सीझन बघणार, तो कार्यक्रम बघणार. भले वर्षभर टीव्हीवर काही बघणार नाही, बातम्या बघतील, एखादी सिरियल बघल, पण एखादा रियालिटी शो किंवा त्यांच्या आवडीचा शोचा पुढचा सीझन आला तर ही मंडळी डायरेक्ट झोपेतनं जागे झाल्यासारखी त्या शोची वाट बघता आणि तो शो बघता. तसंच काय झालंय मित्रांनो बिग बॉसच्या बाबतीत. बिग बॉस हा आपला भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्री मधला सगळ्यात जास्त पाहिला जाणारा रियालिटी शो आहे आणि त्याचे सगळ्यात जास्त हार्डकोर फॅन्स तयार झालेले. म्हणजे जेवढे आपले तारक मेहता का उलटा चष्मा याचे हार्डकोर फॅन्स आहे, त्याच पद्धतीने बिग बॉसचे देखील हार्डकोर फॅन तयार झालेले आहे. बिग बॉस हिंदीचे आतापर्यंत 17 सीझन झालेले आहे मित्रांनो. गेल्या 17 वर्षांपासून याचे तगडेच्या तगडे फॅन्स तयार झालेले आहेत. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या रिजनल लँग्वेज मध्ये बिग बॉस कन्नडा, बिग बॉस हिंदी, बिग बॉस मराठी अशा वेगवेगळ्या रिजनल लँग्वेज मध्ये देखील बिग बॉसचे फॅन तयार झालेले. तर आपण मराठीची बात करूया. मराठीमध्ये देखील 5 सीझन हे बिग बॉसचे पूर्ण झालेले आहे आणि बिग बॉसच्या 5 सीझन पैकी प्रत्येक सीझन हा गाजलेला आहे. चौथा सीझन खूप फ्लॉप गेला होता असं भरपूर जणांकडनं मी ऐकलेलं आहे. माझा स्वतःचा अंदाज होता, मी पाहिला तर प्रचंड फ्लॉप गेला जातो. पण जे बिग बॉस पहिल्यापासून बघताय मराठीतला त्यांना सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त गाजलेला सीझन हा 3 नंबरचा सीझन होता. ज्या सीझनला विशाल निकम हे विनर झाले होते, तो बिग बॉसच्या इतिहासातील सगळ्यात जास्त गाजलेला सीझन होता. त्याने त्यावेळेस चालू असलेल्या हिंदी बिग बॉसच्या TRP ला देखील मागं सोडलेलं होतं. एवढा तो बिग बॉस गाजलेला होता. आता तुम्ही म्हणणार की याने थंबनेल टाकलेलं वेगळं आणि हा बिग बॉसची हिस्ट्री वगैरे सांगत बसला. तर मित्रांनो, जे हार्डकोर फॅन्स आहे ते आजही बिग बॉसचे पाठीमागचे सीझन बघत असतात आणि या बिग बॉसच्या 5व्या सीझन पासून खूप नवीन पब्लिक बिग बॉस हा शो बघते. मराठीत तरी खूप लोक पहिल्यांदाच बिग बॉस बघताय. त्या मागे वेगवेगळे कारण आहे. तर त्या लोकांना बिग बॉसचे मागचे सीझन बघायचे आता कसे काय, भरपूर लोकांनी सुरुवात केली होती बघायला. पण अचानक जिओ सिनेमाने बिग बॉसचे पाठीमागचे 1, 2, 3 जे सीझन होते ते डायरेक्ट काढून टाकले आहे आणि आता फक्त आपल्याला जिओ सिनेमावर बिग बॉस मराठीचा 4था आणि आता करंट चालू असलेला 5वा सीझन बघायला मिळतोय. तर खूप जणांनी याच्यावर तर्क लावले की काढून टाकले, महेश मांजरेकरांमुळे काढले, त्यांचं आणि बिग बॉसचं काहीतरी वाजलं. तर मित्रांनो, यामागे असं कुठल्याही प्रकारचं कारण नाहीये. ज्या चॅनलवर कुठल्याही प्रकारचे शो चालतात, सिरियल चालते, ते चॅनल OTT प्लॅटफॉर्मला किंवा जे लाईव्ह दाखवता ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यांना एक लायसन्स इश्यू करते. ते लायसन्स एक्सपायर झालं की ते शो तिथून काढले जातात आणि जोपर्यंत तो OTT प्लॅटफॉर्म ते लायसन्स रिन्यू करत नाही तोपर्यंत ते शो त्याच्यावर पुन्हा दिसत नाही. आणि बिग बॉसच्या बाबतीत देखील हेच झालेलं आहे. मराठी बिग बॉसच्या बाबतीत की जो आपले मागचे 3 सीझन आहे त्यांचं लायसन्स एक्सपायर झालेलं आहे आणि त्यामुळे ते आपल्याला दिसत नाहीये. सेम कंडिशन बिग बॉस हिंदीच्या 13व्या सीझन बरोबर झाली होती. 13वा सीझन देखील अचानक बंद झाला होता. तर सगळे म्हटले खूप गाजलेला सीझन आहे, आत्ताचे करंट सीझन बघण्यापेक्षा सगळे 13वा सीझन बघताय त्यामुळे तो काढून टाकलाय. तर असं काही झालेलं नाहीये. लायसन्स एक्सपायर झालेलं आहे OTT प्लॅटफॉर्मवरचं. ते ज्यावेळेस रिन्यू केलं हे सीझन आपल्याला पुन्हा बघायला भेटतील.